जर मारल्याने मुलं सुधारत असती तर आज प्रत्येक घरात एक कलेक्टर असता. मुलाला बदलून काढायची वेळ आली तर आधी हे ऐका. तुमचा हात हवेतच थांबवा. कारण या क्षणी तुमचं मूल चुकत नाहीये, तुमचा संयम सुटलाय. बाहेरच्या कटकटी आणि ऑफिसचं टेन्शन आणि घराचा वैताग या सगळ्याचा बळी आपलं हसणारं खेळणारं मूल का? मुलाला मारणं ही शिस्त नाहीये, ती तुमच्या हातबलतेची कबुली आहे. लोक म्हणतात आम्हाला पण लहानपणी मार मिळालाच होता की. हो, मिळाला होता. पण त्यानं आपण सुधारलो की फक्त गोष्टी लपवायला शिकलो? लक्षात ठेवा, तुमच्या मारहाणीमुळे मुलाच्या मेंदूत एक भीतीचं केमिकल तयार होतं. त्याला तुमची शिस्त समजत नाही, त्याला फक्त तुमची भीती वाटते. मार खाल्लेलं मूल कधीच सुधारत नाही, ते फक्त तुमच्यापासून मनाने लांब जातं. पुढच्या वेळेला हात उचलण्याआधी 10 सेकंद थांबा. स्वतःला विचारा की मी त्याला शिकवतोय की फक्त माझा राग काढतोय. शिस्त म्हणजे भीती घालणं नाही, शिस्त म्हणजे पाठीवर हात ठेवून शिकवणं असतं. मुलाला तुमची भीती वाटण्यापेक्षा तुमचा आधार वाटला पाहिजे. आज विचार करा, तुम्ही मुलाला घडवताय की फक्त भीतीपोटी त्याला गप्प बसवताय? पालकत्व ही दोघांची जबाबदारी आहे. हा व्हिडिओ तुमच्या जोडीदारासोबत शेअर करा आणि विचार करा, आपण आपल्या मुलासाठी कोणती शिस्त निवडली, भीती की प्रेम? तुमच्या लहानपणी मिळालेला मार तुम्हाला आजही आठवतो का? त्यानं तुम्ही सुधारलात की फक्त भीती वाटली? तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी डॉक्टर सुजित भरत पाटील, बालरोग तज्ञ. ज्यांना वाटतं मारल्याशिवाय मुलं ऐकत नाहीत त्यांनी कमेंटमध्ये हो म्हणा, आणि ज्यांना वाटतं प्रेमाने बदल घडतो त्यांनी प्रेम टाईप करा. बघूया कोणाचं पारडं जड आहे.